नमस्कार. कसे आहेत सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज एक सुंदर गोष्ट घेऊन आली आहे. गोष्टीचं नाव आहे मैत्री असावी तर अशी. एक बोधकथा आहे आणि लहान मुलांसाठी आहे. तर ऐका आणि नेहमीप्रमाणे आवडल्यास माझं चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं हे एकच चॅनल नाही आहे, तर माझं दुसरंही चॅनल आहे. ते सगळं एव्हरीथिंग इन वन असं चॅनल आहे. त्याच्यामध्ये डान्सिंग, ब्लॉगिंग, कुकिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं आहे. तर त्या चॅनलला भेट द्या. आणि आता वेळ न दवडता आपण आपल्या गोष्टीला सुरुवात करूया. एकदा एक मुंगी व कबूतर चांगले मित्र होते. खूप चांगले मित्र होते. एकदा काय होतं, मुंगीला खूप तहान लागते. खूप तहान लागते म्हणून ती नदीच्या काठी पाणी पिण्यासाठी जाते. पण बिचारीचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते. कबूतर पाहतो आणि कबूतर काय करतो, पटकन एक झाडाचं एक वाळलेलं पान मुंगीजवळ फेकतो आणि मुंगी पानावर चढते आणि सुरक्षितपणे ती काठीवर येते. पण तिथे एक फासेपारधी कबुतराची शिकार करण्यासाठी बसला होता. तो कबुतरावर जाळे फेकणार एवढ्यात मुंगी फासेपारध्याच्या पायाला चावते आणि तो फासेपारधी जोरात ओरडतो, ओय 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 ओय. कबूतर सावध होतो आणि कबूतर तेथून उडून जातो. मग अशा प्रकारे चांगल्या मैत्रीमुळे कबूतर आणि मुंगी दोघांचाही जीव वाचला की नाही? तर आपल्याला तात्पर्य काय आहे ह्याच्यात? संकटकाळी जो मदत करतो तोच खरा मित्र. आवडली ना गोष्ट? मग चला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.